नमस्कार, मी डॉक्टर भारती मडभई, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका. आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरे तर आजच्या स्त्रियांबद्दल बोलायचं झालं तर या महिला दिनाचं औचित्य साधून आज बोलायचं झालं तर अंगणात रमणारी ती आता अवकाशाला झेप घ्यायला लागली आहे. रांधीवाडा उष्टीकाडा यामध्ये अडकलेली ती आता घर, मुलं, नोकरी हे सगळं अगदी लीलया पेलते. मात्र हे सगळं करताना अगदी बुद्धिजीवी वर्ग म्हणून मग क्षेत्र कुठलेही असो, अगदी प्रशासकीय असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये ती अग्रेसर आहे. तिने सगळेच क्षेत्र पदाक्रांत केलेले आहेत. घराच्या सीमा ओलांडून अगदी सीमेवर लढायला सुद्धा सुरुवात केली. मग या काळामध्ये अगदी सुपर वुमेन म्हणून कौतुकाचा वर्षाव झेलताना, कौतुकाचा वर्षाव स्वीकारताना ती मात्र अनेक समस्यांनी प्रत्यक्ष पाहिलं तर ग्रस्त असते. मग या तिच्या समस्यांना तोंड देता यावं किंवा या समस्यांवर तिला उघडपणे बोलता यावं, यासाठी मग तिला कुठला तरी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच महिला दिन हा दिवस साजरा केला जातो. खरं तर महिला दिनाचा उद्देश जर पाहिला आपण तर मग अनेक उद्देश आहे. यामध्ये मग महिलांनी पुढे यावं, त्यांच्या समस्यांवर बोलावं, जेंडर इक्वेलिटी, स्त्री पुरुष समानता याविषयी सुद्धा त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, महिलांचं जे कर्तृत्व आहे ते जगाला कळावं. मग म्हणूनच सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय अशा अनेक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेल्या महिलांनी त्यांचा गौरव करण्यात यावा, त्यांचा काहीतरी सत्कार व्हावा, जेणेकरून इतर महिलांना प्रेरणा मिळेल. या उद्देशाने खरं तर महिला दिन साजरा होतो. कारण बघा, 19व्या शतकाच्या सुरुवातीला जर पाहिलं तर महिलांना अगदी मग युरोप, अमेरिका किंवा जगभरात कुठेही मतदानाचा अधिकार नव्हता. त्यानंतर इक्वल पे म्हणजे त्यांना काम जरी समान असेल पुरुषाच्या बरोबरीने तरी पगार मात्र भिन्न असायचा, कमी प्रमाणात दिला जायचा. मग त्यांचा लढा होता की आम्हाला प्रौढ मतदानाचा अधिकार मिळावा, समान काम असेल तर समान वेतन मिळावं आणि कामाचे जे तास आहे तर ते एक महिला असल्या कारणानं म्हणा किंवा 8 ते 10 तासाची ड्युटी असावी, असा लढा घेऊन, हे सगळ्या मागण्या घेऊन जवळजवळ 15,000 महिला न्यूयॉर्क शहरामध्ये एकत्रित आल्या. आणि वस्त्रोद्योग, कापड गिरणीतील वस्त्रोद्योग कामगार महिला ज्या काही होत्या त्या महिलांनी 15,000च्या संख्येत एकत्र येऊन हा मोठा लढा दिला आणि त्या लढ्याचं यश म्हणजे आज महिला दिवस आहे. आता हा महिला दिवस फक्त न्यूयॉर्कमध्येच का, तर न्यूयॉर्कमध्ये केवळ साजरा न होता सगळीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला साजरा व्हावा, यासाठी मग युरोपमधील कोपनहेगन, डेन्मार्कमधील कोपनहेगन या शहरामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांची संमेलन होतं, परिषद होती. त्या परिषदेसाठी अनेक देशांच्या जवळजवळ 100 महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. मग या महिला प्रतिनिधींसमोर क्लारा झेटकिन या महिलेनं, जी स्त्रीवादी विचारांची महिला होती, हिने प्रस्ताव ठेवला की जर हा महिला दिवस आंतरराष्ट्रीय लेवलला जर साजरा करण्यात आला किंवा त्याचा जर विचार केला तर नक्कीच जगभरातील सगळ्याच महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडता येईल. आणि म्हणूनच तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. आता भारतामध्ये हा दिवस 8 मार्च 1943 हा पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला होता. खरं तर पाहिलं तर याचा मुख्य उद्देश जर पाहिला, यावर्षीची जर थीम पाहिली तर इम्ब्रेस इक्वेलिटी म्हणजे जेंडर इक्वेलिटी, स्त्री पुरुष समानता हा उद्देश यावर्षीचा आहे. आणि मग त्याच्यानंतर इन्स्पायर इन्क्लुजन म्हणजे काय आहे तर महिलांना त्यांनी जे काही कामं करतात किंवा महिलांचं महत्त्व इतरांना पटवून देणं ही यावर्षीची थीम आहे. मग या थीमचा जर विचार केला तर स्त्री पुरुष समानता जर मुळात पाहिलं तर केवळ 4 देश असे आहेत की ज्या देशांमध्ये खरं तर जेंडर इक्वेलिटी आहे. याच्यामध्ये मग आईसलँड आहे, फिनलँड आहे, नॉर्वे आहे आणि स्वीडन. केवळ या 4 देशांमध्येच ही स्त्री पुरुष समानता आहे. मग इतर देशांचा जर विचार केला तर जगभरातील सगळ्याच देशांमध्ये ही समानता येण्यासाठी पुढे अजून 131 वर्ष लागणार आहे. आणि राजकारणामध्ये जर पाहिलं तर अजून 162 वर्ष लागणार आहे. म्हणजे जर या सगळ्याचा विचार केला तर स्त्री पुरुष समानता बोलण्यासाठी ठीक आहे, पण प्रत्यक्ष जर विचार केला तर ती अजून खूप अवघड गोष्ट आहे. जरी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पदाक्रांत केलेलं असलं तरी सुद्धा त्यांच्या समस्या अजूनही तितक्याच मोठ्या प्रमाणात तोंड काढत आहेत. मग आता यावर काय करता येईल तर बघा, मग याच्यासाठी महिला दिनाच्या औचित्याने अनेकविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर अगदी महिलांनी काय करायला हवं, सगळ्यात सुरुवातीला जर भारतामध्ये विचार केला तर आपल्याला महिला दिनाचे जे अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार मिळण्यासाठी पहिले स्त्रीवादी नेता महात्मा फुले आणि त्यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब यांच्यामुळे मिळालेले आहेत. महात्मा फुले म्हणायचे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी.
पण तिच्या हातात जर शिक्षणाची दोरी दिली तर झोका अगदी योग्य दिशेला जाईल. पुढे डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मग हा झोका योग्य दिशेला जातोच आहे शिक्षणाची दोरी मिळाल्यामुळे, पण जर आर्थिक निर्णयामध्ये जर स्त्री सक्षम झाली, आर्थिक मिळकत जर व्हायला लागली आणि ते खर्च करण्याचा अधिकार जर तिला मिळाला, तर तिचा हा झोका अवकाशात योग्य दिशेनं झेप घेईल आणि त्याला अवकाश मिळेल. म्हणजे बघा, कुठल्याही समाजाची जर प्रगती बघायची असेल तर ती प्रगती बघताना धनदांडग्यांना बघून किंवा घरं बघून, रस्ते बघून, हा विकास बघून करायची नाही, तर त्या तिथल्या स्त्रियांच्या शिक्षणाची आणि आर्थिक मिळकतीची स्थिती काय आहे यावर त्या महिलांची प्रगती जितकी झाली तितकी त्या समाजाची प्रगती आहे असं म्हणता येईल. अगदी ज्यावेळेस महिला विवाह करतात, मुली विवाह करतात, तर त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब त्यांच्यासाठी म्हणतात की ईच गर्ल हू मॅरीज स्टँड अप टू हर हजबंड अँड क्लेम टू बी इक्वल अँड फ्रेंड अँड रिजेक्ट टू बी अ स्लेव्ह. म्हणजे मुलींनी आपल्या साथीदाराबरोबर उभं राहताना त्याची मैत्रीण आहे, जोडीदार आहे म्हणून उभं राहा आणि त्याची नोकर होण्यास मज्जाव करा किंवा नोकर होण्याला मनाई करा. आज जर पाहिलं तर स्त्री पुरुष समानता खरं तर होणं अजून 131 वर्ष लागत असले तरी सुद्धा हे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे किंवा जवळपास साधर्म्य होऊ शकतं. म्हणून कारण रचनात्मकदृष्ट्या, कार्यात्मकदृष्ट्या स्त्री आणि पुरुषांमध्ये अनेक भेद आहे. अगदी जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं स्त्रिया अनेक मल्टिपल जबाबदाऱ्या पेलते ती सगळी पुरुषांना शक्य होईलच असं नाही. म्हणून स्त्री पुरुष समानतापेक्षा स्त्री पुरुष सहयोगिता, एकमेकांच्या मदतीने जर त्यांनी एकमेकांना साथ दिली तर निश्चितच या दिवसाचं औचित्य साध्य होईल. जाताना मला स्त्री पुरुष समानतेचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगावं असं वाटतं. आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीचं औचित्य साधलं तर इतिहासामधील सिंधू संस्कृतीमध्ये सगळ्यात सुंदर उदाहरण आहे तर शिव आणि पार्वतीचं. अगदी शिव पार्वतीचा जर तुम्ही फोटो बघितला, एखादी प्रतिमा बघितली, मूर्ती बघितली तर तुमच्या लक्षात येईल अर्धनारी नटेश्वराची मूर्ती ही स्त्री पुरुष समानतेचं सगळ्यात छान उदाहरण आहे. एवढंच कशाला तर शंकरानं पार्वतीला अर्धच नाही तर आपल्या उजव्या बाजूचं स्थान दिलंय, म्हणजे आपल्याही पुढचं स्थान देण्याचं काम केलंय. जर आपण शिवभक्त असाल तर नक्कीच आपल्या घरातील आपल्या सहचारिणीला जर आपण योग्य ती मदत केली तर निश्चितच या दिवसाचं आपण यश संपादित केलं असं म्हणायला हरकत नाही. दिव्या दत्ता यांची एक कविता आहे, त्या कवितेनं मी आपल्या कार्यक्रमाचा शेवट करते. बघा, तुमने कहा था हम एक ही है, हम एक ही है, तुमने कहा था हम एक ही है तो अपने बराबर कर दो ना, नैपी जब मैं बदलती हूँ तो दूध की बोतल भर दो ना. बस यूं ही एक ही है करके कहाँ जिंदगी चलती है. बस एक ही है करके कहाँ जिंदगी चलती है. कभी तुम भी सर दबा दो मेरा, ये भी कमियां खलती है. जब मैं ऑफिस जाती हूँ तुम भी घर संभाल लेना. तुमने कहा था हम एक ही है तो अपने बराबर कर देना. सब मिलकर साथ करने की हम में ये भी तो क्वालिटी है. सब मिलकर साथ करने की हम में ये भी तो क्वालिटी है. हम साथ खड़े हैं एक दूजे के, हल ही में जेंडर इक्वॅलिटी है. जेंडर इक्वॅलिटी दुसरं काहीच नाही किंवा स्त्री पुरुष समानता म्हणजे केवळ एक दुसऱ्यांना साथ देणं, आपल्या एक दुसऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि एकमेकांसोबत उभं राहणं. स्त्रियांचा लढा हा पुरुषसत्ताक काय म्हणतात त्याला संस्कृतीशी नाहीये, पुरुषांशी नाहीये, तर तो स्वतःशी आहे. स्वतःची ओळख होऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जेव्हा प्रत्येक स्त्री पुढे येईल तर निश्चितच तिच्या कुटुंबाची साथ तिला मिळत राहील. या अपेक्षेसह सगळ्यांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.